सुरुवात करू या कार्यक्रमासाठी। या ठिकाणी हे सगळं बघून आम्ही सर्वजण भारावून गेलेलो। आज या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी खाली बसलेली आहे, माझा भगिनी खाली बसलेला आहे। आणि खरं सांगायचं झालं तर तुम्ही सर्वजण ज्येष्ठ असताना खाली बसून मी वर्ण बोलणं हे मला सुद्धा आज बरोबर वाटत नाही आहे। मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या पुढे येऊन पायाला स्पर्श करून आपला आशीर्वाद घेऊ शकत नाही, तर इथनंच मी आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि तुम्ही तुम्हाला आशीर्वाद द्याल याची मी अपेक्षा करतो। उशीर भरपूर झालेला आहे आणि आपणा सर्वांचंच नामोल्लेख करणं माझ्याच्याने शक्य होणार नाही, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे देखील व्यक्त करतो। आता या ठिकाणी सर्व जणांनी आपापले मनोगत व्यक्त केलेलं आहे। उशीर जास्त झाल्यामुळे मी काही जास्त अधिक बोलणार नाही, परंतु तुम्हाला सांगतो हा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या विचारावरती हा चालणारा महाराष्ट्र आहे। आपल्या देशाला अब्दुल कलाम पाहिजे, अजून कसा नाहीच पाहिजे आपल्याला, आणि आपण त्यांच्या विचारांवरती चालणार आहे। आपण कधीही कोणावरती अन्याय करणार नाही, आणि जर आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण सहनही करणार नाही, ह्या विचाराचे आपण आहोत। आणि आज पंचायत समितीच्या माध्यमातून मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून येत आहे आणि तुम्ही जो मला सर्वजण जो प्रतिसाद देता हा बघून मला आज निश्चयाने असं वाटायला लागलं आहे की आपला विजय हा आज झालेला आहे। पण पंचायत समितीवरती गेल्याच्या नंतर त्या खुर्चीमध्ये जी काही ताकद असेल ती ताकद ही तुमच्यासाठी पूर्णपणे मी मनापासून जेवढा मला प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करून मी ती वापरत, आणि जे काही तुम्ही मला आजच्या ह्याच्यातून इथपर्यंत आणलं किंवा जे काही माझा सत्कार केला आणि जो तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवताय हे उपकार तुमचे मी ह्या काळ भरवण्याला समोर सांगतो की आयुष्यभर कधीच विसरणार नाही। जसं आता इथं आर्यन बोलला, येस बोलला, मी सुद्धा त्यांच्यातलाच एक आहे, मला सुद्धा जास्त अधिक बोलता येईल ना, एवढे सर्वजण पुढं बसलेले असताना माझे सुद्धा पाय खाली धरणं टाकतात, पण जरी मला बोलता येत नसलं तरी माझं काम करण्याची पद्धती आजपर्यंत आपण सर्वांनी बघितलेली आहे, आणि त्या कामाच्या पुरस्कृतीवरती तुम्ही मला पंचायत समितीमध्ये निवडून देता हीच मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो। कुशाल सातव यांची भव्य असे सभेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते आणि या ठिकाणी खूप छान पद्धतीने सभा पार पडली आहे। तर सिरसवडी गावच्या सरपंच सुप्रिया गोते आणि तसंच भाजप महिला मोर्चा अध्यक्ष या आपल्या समवेत आहेत, तर आपण जाणून घेऊयात उमेदवारांबद्दल त्यांच्या काय अपेक्षा आहेत विकास कामांच्या। निवडून आल्याच्या नंतर पदाचा जो काही वापर आहे तो गोरगरीब जनतेसाठी त्यांनी केला पाहिजे। नमस्कार, आपण आहोत सिरसवडी या गावात आणि या ठिकाणी सिरसवडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य असे रॅलीचे आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते। निमित्त होतं पंचायत समिती गणातून इच्छुक असणारे कुशल सातव यांच्या सभेचं। तर या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, तर ग्रामस्थांना आपण विचारूयात की ही जी सभा झाली तर या सभेमध्ये तुम्ही ग्रामस्थांच्या वतीने जाहीर केलं की ही सभा नसून एक विजयाची रॅली आहे, तर विजय झाला तर गावातलं कुठलं काम कुशल सातव यांनी करावं उमेदवार असं तुम्हाला वाटतं? कुशल नाना सातव हे असे उमेदवार आहेत की आमच्या ग्रामीण भागातल्या गणातील कुठल्याही ग्रामीण भागातील गाव असेल त्या गावातल्या कुठल्याही कुटुंबातला काही अडचण असेल तरी त्यांना धावून जाऊन त्यांची संकटाचं किंवा त्यांचं जे काम असेल त्याचं निराकरण करणारा हा उमेदवार आहे। कारण कुशल नाना सातवांचे वडील गोरखाबा हे समाजकारणामध्ये आघाडीवरला कार्यकर्ता आहेत। केस्तनसारख्या मोठ्या गावामध्ये समाजकारण आणि राजकारण दोन्ही एकत्र चांगल्या पद्धती समाज सेवा करणारे गोरखाबा होते आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत। आणि आम्हा सर्व गणातील सर्व लोकांना असं वाटतं की आमच्या घरातील उमेदवार आहेत
आणि समाजसेवेचं व्रत त्यांच्या घरामध्ये आहे. त्यांना समाजसेवा करण्याची अतिशय मोठी स्वभाव आहे, छंद आहे आणि म्हणून आम्ही त्या उमेदवाराला सर्व मनातील लोक बहुमताने निवडून देणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अध्यक्ष संदीप गोते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण जाणून घेऊयात उमेदवारांविषयी त्यांच्या मनात काय अधिक प्रतिक्रिया आहे. तरुणांना भावणारा हा उमेदवार, सर्वसामान्यांच्या घरामध्ये पोचलेला हा उमेदवार आणि हा नावाप्रमाणे कुशल असलेला समाजासाठी मिळालेला एक दागिना मानायला काही हरकत नाही. खरं तर कुशल नानाच्या स्वभावाप्रमाणे ते अतिशय प्रेमळ आणि लोकांच्या भावनिक अशा पद्धतीने काम करणारा नेता आहे. पूर्व हवेलीमध्ये असा नेता घडणं गरजेचं आहे, कारण का पूर्व हवेलीचा विकास त्या मानाने तालुक्याच्या मानाने थोडा कमी राहिलेला आहे आणि तो भरून निघण्यासाठी कुशल नानासारखा एक तरुण आणि जबाबदार नेतृत्व या भागात उदयास यायला हवं आणि म्हणून आम्ही सगळेजण या कुशल नानांच्या मागे पूर्व हवेली एक मताने ठामपणे त्यांच्या मागे उभे आहोत.